नमस्कार. तर मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या मी लिंब गोवे या गावामध्ये आलोय. सातारा पासून साधारण एक 15 ते 17 किलोमीटर अंतरावरती हे गाव पडतं. तर या गावाची खासियत म्हणजे अशी आहे की या गावामध्ये कोटेश्वर महादेव मंदिर एक छान मंदिर आहे, जे कृष्णा नदीच्या नदीपात्रामध्ये म्हणजे एका बेटावरती दोन्ही साईडनी मंदिराचं पाणी जातं आणि मध्यांतरामध्ये ते मंदिर आहे जे कोटेश्वर महादेव मंदिर. तर ते एवढं निसर्गरम्य आणि एवढं प्रसन्न वाटतं त्या मंदिराकडे लांबून बघताना. आतमध्ये गेल्यानंतर अजून भव्य दिव्य असणार आहे. आपण तर त्या आतमध्ये जाऊन बघणार आहोतच, परंतु त्या अगोदर हे जे वरून दृश्य दिसतं, हे जे दृश्य आहे ते मन प्रसन्न करणारं हे दृश्य आहे. तर या गावाला तुम्हाला व्हिजिट करायची असेल, भेट द्यायची असेल आणि या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्हाला साताऱ्यावरून पुणे बेंगलोर हायवेवरून तुम्हाला या लिंब गावामध्ये गोवे गावामध्ये पोहोचता येतं. तर या गोवे आणि लिंब या गावचं खासियत अशी आहे की या परिसरामधली शेती ती तर अप्रतिम आहे आणि या परिसरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे हळकुंड हे पिकलं जातं आणि बाकी शेती म्हणजे ऊसाची शेती आहे. आणि या परिसरातला सगळा परिसर हिरवळमय, ग्रीनरी सगळी आहे, सगळे हिरवळ आहे, असा एक सुंदर परिसर. आणि याच परिसरामध्ये अनेक शूट्स होतात, सिनेमाचे असतील वगैरे इतर गोष्टींचे. त्याच निमित्तानं आमचं या ठिकाणी येणं झालं. बऱ्याच गोष्टी या सातारा जिल्ह्यामध्ये सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक दृश्य, या निसर्गरम्य दृश्य किंवा अनेक गोष्टी जसं की लागीर झाला असेल, मिसेस मुख्यमंत्री असेल, आपी माझी कलेक्टर असेल, अशा बऱ्याच सिरियलचं शूटिंग या परिसरामध्ये होतं. तेव्हा हा परिसर अत्यंत सुंदर आहे. तेव्हा या परिसरामध्ये तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. तर आमचं तर या लोकेशनवरती येणं याच कामानिमित्त झालं होतं, म्हणजे सिनेमाच्या गोष्टी आम्ही घेऊन या लोकेशनवरती पोहोचलोय. लवकरच याच ठिकाणचं दृश्य तुम्हाला आपल्या एका भव्य दिव्य अशा चित्रपटामध्ये दिसेल. तर हे कोटेश्वर मंदिराचं इथं बोर्ड लागेल मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर खाली राईट साईड वरून तुम्ही जर खाली गेलात तर इथे छान असं एक छोटंसं स्टॉल लागेल तुम्हाला. इथे छान नाश्ता मिळतो, वेळ तर अप्रतिम मिळते. तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा, नाश्ता करा. त्यानंतर आम्ही या मंदिरावरती गेलो. मंदिरामध्ये गेल्यानंतर जे समोर तुम्हाला छान असं डौलदार मंदिर दिसतंय, हे आहे गोवे लिंब तालुका जिल्हा सातारा येथील प्राचीन कोटेश्वर मंदिर. मंदिराच्या मजबूत दगडी भिंती आजही आपल्याला मूळ स्वरूपात पाहायला मिळतील. मंदिरासमोर जे असलेली एक ऐतिहासिक कमान आहे, या संपूर्ण परिसराच्या प्राचीन वास्तुवैभवात आणखी भर घालते. दगडी बांधकाम, पारंपरिक रचना आणि भव्य कमान पाहिल्यावर या ठिकाणाला एक वेगळीच ऐतिहासिक आणि सिनेमॅटिक लुक मिळतो मित्रांनो. तर हे समोर बघत आहात तुम्ही कळकळणारं पाणी. त्यानंतर मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली. एंट्री करताच समोर जे मंदिराचे पुजारी आहेत ते चंदनाचा लेप, म्हणजेच या मंदिरा परिसरामध्ये खास परंपरा म्हणजे चंदनाचा लाकूड घासून त्याचा लेप महादेवांच्या पिंडीला लावला जातो. चंदन शीतल आणि पवित्र मानलं जातं, त्यामुळे भक्तिभावाने हा चंदन लेप महादेवाला अर्पण केला जातो. त्यातच आमच्या एका कार्यकर्त्याने तो चंदन लेप जो आहे तो डोक्याला गंध लावून नंदीच्या कानामध्ये जाऊन काहीतरी पुटपुरण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्यानं काहीतरी त्याचं मागणं मागितलं असेल. तर बघूयात कशा प्रकारे त्याचं मागणं पूर्ण होतं. आणि त्याचसोबत मंदिरामधले जे पुजारी आहेत ते पिंड जे आहे त्याची स्वच्छता करत होते. त्यानंतर आजूबाजूला प्रसन्नमय वातावरण असल्यामुळे येणारे जे लोक होती देवदर्शनासाठी त्यांची तिकडे रांग लागली होती. त्यासोबत असणारा हिरवा निसर्ग, कळकळ वाहणारे नदी पात्राचं कळकळ वाहणारे जे कृष्णा नदीचं पाणी आहे, हे सगळं मन मोहून टाकत होतं. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये ऊस आणि त्यासोबत जो हळकुंड आहे म्हणजे हळद, याचं उत्पन्न जास्त होतं. हळद आहे ही अशा प्रकारे उगवते मित्रांनो. त्याच नंतर आपल्या कृष्णा नदी पात्रामध्ये हे जे समोर तुम्हाला दिसत आहेत बॅगा भरलेल्या, त्या हळकुंडाच्या आहेत, कारण कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हे साफ करण्यासाठी आणलं होतं. तर हे बघू शकता कृष्णा नदी प्रचंड वाहणारी. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर सिनेमा जर्नी नौशाद मुलानी या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा अभिप्राय नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर पुन्हा भेटूया नवीन लोकेशनसह. धन्यवाद.